या गल्लीत जातोय, त्या गल्लीत जातोय, इकडच्या गल्लीत जातोय, तिकडच्या गल्लीत जातोय, 4-5 की जनतेचं राज्य निर्माण होतं. जनतेचं राज्य निर्माण. आजचा युवक कुठेतरी भर युवक राजकारण हा शब्द युवकांच्या कानावर आहे. राजकारण युवकांच्या डोळ्यासमोर एक वेगळं चित्र निर्माण होतं. राजकारण म्हणजे नक्की काय? राजकारण म्हणजे घराणीशाही. राजकारण म्हणजे घराणीशाही की राजकारण म्हणजे पैसा, राजकारण म्हणजे सत्ता आणि या सत्तेतून कमावलेला पैसा, हा असा दृष्टिकोन आपल्या युवकांचा झालेला आहे. माझं मत एवढंच आहे, माझी युवक वर्गांना कळकळीची विनंती आहे की सर्वांनी एकत्र येऊन एक सामाजिक चळवळ निर्माण करू आणि त्यातूनच समाजकारण व राजकारण करू. त्यातूनच समाजकारण व राजकारण करू. आता देशाच्या आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर युवकांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. युवकांनी जबाबदारी घेणं खूप गरजेचं आहे. माझं गाव कसं सुधरेल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मी कसा पुढे जाईन, माझा देश कसा पुढे जाईल, माझं राज्य कसं पुढे जाईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जाता जाता एवढे सांगतो, अंधकाराचा दरवाजा हा फुटू दे, अंधकाराचा दरवाजा हा फुटू दे, माझा युवक वर्ग एकत्र येऊ दे. अंधकाराचा दरवाजा हा फुटू दे, माझा युवक वर्ग एकत्र येऊ दे आणि समृद्ध होऊ दे हा भारत माझा, महाराष्ट्र माझा, भारत माझा, महाराष्ट्र माझा. धन्यवाद. स्पर्धा क्रमांक 448. यानंतर स्पर्धा क्रमांक 2. ती शिवबांचा बाणा, ती कुसुमाग्रजांचा कणा, जीव जाईपर्यंत धाडस देणारी, ती म्हणते फक्त लढवणा. ती गोंडस बाळाचा ळ आहे, ती अर्जुनाच्या बाणातला ण आहे. ती ज्ञानाचा अर्थ समजावून सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांचा ज्ञ आहे. ती जिजाऊंची हिंमत आहे, ती अत्रेंची गंमत आहे, ती शब्दावर ओघळणाऱ्या कवितेची किंमत आहे. नाही, हे काही कोड नव्हे, ही तर आपली मराठी, आपली अस्मिता, आपली संस्कृती मराठी, आपल्या उगमाची जाणीव करून देणारी माते समान मराठी. पण आज या मातेला संवर्धनाची गरज भासते. तिच्या पुढे येणाऱ्या आव्हानांमुळे तिच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतोय का? आणि जर तसं असेल तर आपण त्यासाठी काय करू शकतो? नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय परीक्षक व सर्व प्रतिभावान स्पर्धक, मी स्पर्धक कोड क्रमांक 2 आपल्या पुढे विषय मांडते. मराठी भाषा संवर्धन, आव्हाने व उपाय. मराठी भाषा ही केवळ संवादाची भाषा नाही, ती संस्कृतीची, परंपरेची आणि आपल्या अस्मितेची ओळख आहे. संत ज्ञानेश्वरांपासून बालकवींपर्यंत, लोककथांपासून आधुनिक मराठी साहित्यापर्यंत मराठीचा समृद्ध असा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही प्राप्त झाला, परंतु आज या माय मराठी समोर अनेक आव्हानं उभी आहेत. या आव्हानांचा सामना कसा करायचा, मराठी भाषेला योग्य तो सन्मान कसा बरं मिळवून द्यायचा, या विषयावर चिंतन करणं काळाची गरज भासते. डॉक्टर तारा भवाडकर या नुकत्याच झालेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी असं सांगितलं, मराठी भाषा टिकण्यासाठी आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी ही मराठी भाषा ही संतांनी जिवंत ठेवली आणि आपणही ते कार्य पुढे नेणं आपलं कर्तव्य आहे. संत ज्ञानेश्वरांनी अभंगातून, ओव्यांमधून तिला समृद्ध केलं. संत तुकारामांनी तिला जनमानसात रुजवलं आणि आपणच तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर तिचं भवितव्य अंधारात जाईल. या वक्तव्यावरूनच मराठी भाषा संवर्धनाची गरज किती आहे समजते आपल्याला. पूर्वीच्या काळात घराघरात, खेडोपाड्यात, न्यायालयांमध्ये, शिक्षण संस्थांमध्ये सर्व ठिकाणी मराठीचा सहजपणे वावर व्हायचा. परंतु आजकाल काही परकीय भाषांच्या प्रभावामुळे मराठीच्या वापरात थोडी घट होताना दिसते. डॉक्टर आंबेडकरांनी घटनेच्या चौकटीत भाषिक अधिकारांबद्दल विचार मांडला. त्यांचं म्हणणं असं होतं की मातृभाषेतून शिक्षण हाच खरा पाया आहे. परंतु आजकालच्या पालकांना असं वाटतं की माझ्या मुलांना इंग्रजी शिकावं. खरं तर यात गैर काही नाही, परंतु दुर्दैव इतकंच की इंग्रजीच्या ओढीमुळे मराठीकडे मात्र दुर्लक्ष होतंय. आज शालेय